नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या 21 तारखेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जीवा आता भास्कर काकांचा प्लॅन कसा उलटवत होते आणि तिकडे रम्या आणि वसू आत्याला गणपती बाप्पांनी एक संदेश दिलाय, त्यांना सावध केलंय. कशाबद्दल आपण तेही बघूया. मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतो की पार्थला त्याने मागे काढलेलं चित्र सापडलं असतं. म्हणजे तो कागद चुरगळलेला असतो, ड्रॉवरमध्ये ठेवला असतो. पार्थ तो कागद काढतो आणि त्याला आठवतं की आपण हे चित्र काव्यासाठी काढलं होतं. आणि मग लगेच तो ड्रॉइंग बुक घेतो आणि छानसं काव्याचं चित्र काढायला लागतो. त्यावेळेस तिथे येते मानिनी आणि मानिनी पार्थने काढलेलं काव्याचं चित्र बघून खूप खुश होते. ती त्याला म्हणते सुद्धा, अरे तू खूपच बारकाईने चित्र काढलेस आहे, म्हणजे अगदी लहान लहान बारकाई सुद्धा तू टिपलेस. पार्थ म्हणतो, आता काव्य इथे नाहीये, मला जे जे आठवलं, मी त्यांना जे जे बघितलंय ते सगळं काढलंय. मी काव्याला खूप मिस करतोय. म्हणजे तो त्याचं प्रेम आईकडे व्यक्त करतोय. आणि तो तिला म्हणतो पण मानिनीला की आई, मला ना काव्याची खूप आठवण येते. काव्य इथे असतं ना, त्यांचं ओरडणं फिस्कारणं मी खूप मिस करतोय. माझ्या रूममधल्या प्रत्येक गोष्टीत त्यांची आठवण आहे. लग्न झाल्यापासून आणि त्या इथे आल्यापासून मला त्यांची इतकी सवय झाली ना की मला काहीच करमत नाही आहे. आणि तो सांगतो पण की मी त्यांना फिसकलेली मांजर म्हणतो आणि त्या मला आर्किटेक्ट बोक्या म्हणतात. तिला वाटतं किती हा प्रेमात आंधळा झाला आहे आणि त्याला काव्याची किती आठवण येते आणि आपण किती मोठी चूक केली हे मानिनीला सुद्धा कळतंय. तो पुढे तेही बोलतो आणि बोलतो तर तो खरं सांगून जातो की मागे काव्याला ना एक सवय की वाचता वाचता त्याला पुस्तकांची पानं दुमण्याची सवय मला ते बिलकुल आवडत नाही. म्हणून कॅफे जेव्हा त्या भेटल्या त्यावेळेस मी त्यांना गुलाब ठेवायला दिलं होतं, बुकमार्क म्हणून. मग तिला म्हणजे मानिनीला आठवतं की काव्यासुद्धा आपल्याला तेच म्हणाली होती की मला हे गुलाब पार्थने दिलं होतं म्हणून. म्हणजे तिच्या मनातला संशय दूर होतो. आणि मग असं बोलल्यानंतर ती म्हणते, तू खूपच मिस करतो का रे काव्याला? म्हणतो, हो आई, मी इतका मिस करतो की मी त्यांच्याशिवाय माझं जीवन असं जगणं सुद्धा मुश्किल होऊन दिलं मला. आणि तो आईला बोलतो की आई, काव्य आणि मी आम्ही जन्मभर सोबत राहू ना गं. बिचारीकडे काही उत्तर नसतं, पण ती त्याला जवळ घेते प्रेमाने. दुसरीकडे मात्र जीवा एकदम रिलॅक्स असतो. नंदिनी कोणाशी फोनवर बोलत असते आणि हा भाऊ आपला बॉल घेतो हातामध्ये, भिंतीत फेकत असतो. आणि तिला म्हणतो, तू पण असा हा गेम आहे ना, मला खूप आवडतो गेम. म्हणजे तुम्ही जर ताणतणावात असाल ना, हा गेम खेळायचा. याने काय होतं, तुमचं सगळं ताणतणाव निघून जातं, कारण तुमचा सगळा फोकस त्या बॉलवर असतो. दादाची तब्येत ठीक नाही ना, त्यामुळे तो खेळलो असतो, पण तू खेळते का माझ्यासोबत, तुझं पण ताणतणाव निघून जाईल. ती म्हणते, सिरियसली जीवा, आपल्यासमोर एवढं मोठं संकट ओढवलं आहे, 7 दिवस वेळ आहे आपल्याकडे आणि तो किती छोटा वेळ आहे तुला कळतं का? तो म्हणतो, अगं नंदिनी, 7 दिवस म्हणजे खूप मोठा वेळ आहे, तुला कळतं का? किती तास, किती सेकंद, किती मिनिटं, तो सगळं बोलून दाखवतो. तू बिलकुल काळजी करू नको. यावेळेस मी असं काहीतरी करणार आहे ना की तुझं आनंद निवास तुझ्याकडे अगदी सोयीस्कररित्या वापस येईल आणि तुला त्रास पण होणार नाही. ती म्हणते, आता मला तुमची कोणती पण मदत नको. तो म्हणतो, नाही ठीक आहे, तुला जे बोलायचं ते बोल, पण मी माझं काम करणारच आहे. पुढे मात्र आपल्याला दिसतं की नंदिनी देवासमोर उभी राहून कुठल्या तरी एका माणसाला फोन करते आणि लोन बद्दल बोलत असते. बहुतेक तिला आनंद निवास शिफ्ट करण्याचं किंवा आनंद निवास त्या जागेवर पाहिजे असेल तर त्या माणसाला थोडी रक्कम द्यावी लागेल ना, म्हणून ती बोलत असते. आणि मग देवाचं प्रार्थना करते की देवा, आमच्यावर जे संकट आलंय ते सगळं दूर होऊ दे. तिथं जीवा येतो. जीवा म्हणतो, मी आहे ना, आय एम हिअर, नो फिअर. मात्र ती म्हणते, तुमच्यामुळे सगळं घडलंय, आता मात्र तुम्ही आणि माझ्या ॲटलिस्ट देवाच्या मध्ये येऊ नका. मात्र देवा आपला काही म्हणत नाही. तो ठीक आहे ओके म्हणतो, निघून जातो. तिकडे मात्र रम्या आणि वसू त्याच्या रूममध्ये उंदीर येतो आणि उंदरने आज खूप धमाल केली मित्रांनो. होतं काय, त्यांच्या कपबोर्डमध्ये उंदीर गेला असतो. दोघी मालिक घाबरतात. मग उंदीर बाहेर पडल्यानंतर रम्या ते कपाट उघडून चेक करते तर तिचा आणि तो पार्थचा फोटो उंदराने कुरतडला असतो. वसू ते म्हणते, रम्या, उंदीर म्हणजे गणपती बाप्पांचं वाहन. कदाचित गणपती बाप्पा आपल्या या कृतीतून काही संदेश देत नसेल ना. म्हणजे तुझ्या आणि पार्थमध्ये मला असं वाटतं की खूप मोठं अंतर येणार. ते म्हणते, आई असं काही बोलू नको गं, अंतर तर काव्य आणि पार्थ मिळणार आहे. काव्य ऑलरेडी आता रूमच्या बाहेर राहते आणि लवकर ती पार्थच्या जीवनातून पण निघून जाणार. माझ्यासोबत काय होणार नाही असं ती म्हणत असते. आणि तोच उंदीर जातो जीवा आणि नंदीच्या रूममध्ये. तिथे मात्र दोघे सुद्धा बेडवर चढून उड्या मारत असतात. दोघे एकमेकांना चिटकून उभे राहतात आणि उंदीर कसं कधी बाहेर जाईल त्याची वाट बघत बसतात.
मग जीवा कशी कशी हातात काठी घेतो उंदीर काढायला, पण उंदरापासून तो आणखी घाबरतो आणि काठी फेकून देतो. मग थोड्या वेळाने नंदिनीच्या लक्ष येतं, त्याच्या लक्ष येतं की आपण एकमेकांना खूपच चिटकलोय. मग थोडे दोघे दूर होतात. आणि मित्रांनो, पुढे सीन शूट आपल्याला दिसतं की मानिनी काव्याच्या रूममध्ये जाते. त्यावेळेस काव्या अनिशा सोबत बोलत असते. लगेच मानिनी काय करते, काव्याच्या हातातनं फोन हिसकावून घेते आणि अनिशाला म्हणते की काव्या तुला नंतर फोन करेल. आणि काव्या लगेच म्हणते तुझी बॅग कुठे, चल. काव्या म्हणते काकू मी काय केलंय आता, मी काय नाही केलं, तुमच्या मनातून तेच चालू का, मी तुम्हाला सगळं सांगितलं ना. माझं ती तुझी बॅग कुठे, चल. बॅगेत सगळे सामान कपडे भरते. काव्य तिला म्हणत असते की मी काही नाही केलं, प्लीज तुमचे सगळे नियम पाळलेत ना, मी पार्थला भेटत पण नाही, त्यांच्या रूममध्ये पण जात नाही, प्लीज प्लीज प्लीज. मात्र वाणीने म्हणते ना, मला आता पार्थची ती अवस्था भगवत नाहीये, तो तुझ्यात ना फार गोंधळच चाललाय. काव्य म्हणते अहो तो तुम्हाला त्यांची अवस्था दिसते पण माझी दिसत नाही का, मी सुद्धा पार्थशिवाय जगू शकत नाही आणि मी कुठे जाणार नाही असं ती म्हणताय. माणूस म्हणते ठीक आहे ना, मी तर कुठे तुला घराबाहेर काढते, मी फक्त तुला ह्या गेस्ट रूमच्या बाहेर काढते आणि तुला तुझ्या रूममध्ये म्हणजे पार्थच्या रूममध्ये नेऊन सोडताय. आणि हे ऐकल्यानंतर मित्रांनो काव्या जाम खुश होत आहे. शेवटी मित्रांनो आता मला असं वाटतं की काव्याचा वनवास संपलाय, कारण मानिनीचं मन बदललंय आणि ती आता काव्य आणि पार्थला पण एकत्र आणते. आता आपल्याला फक्त हेच बघायचं की जीवा नंदीची जी आनंद निवासची जागा आहे ती त्या भास्कर काकाकडे कसं परत आणतो. तर पुढचा भाग ना काय असेल मला शेवटी जरूर बघा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.